20 जून रोजी जी माझ्या भावाची हत्या झाली, त्या दिवशी जे दवाखान्यात असेल किंवा ॲम्ब्युलन्समध्ये असेल, जो घटनाक्रम माझ्या भावाने मला स्वतः सांगितलाय तो पूर्ण शुद्धीत होता. तोच घटनाक्रम मी पुरवणी जॉबामध्ये दिलेला आहे. त्या जॉबामध्ये अद्याप कुठलीही कारवाई प्रशासनाकडनं झालेली दिसत नाही. गेले 3-4 दिवसापासून पूर्ण समाज बांधव असतील, सर्वच समाजाचे असतील, सगळ्यांचं संघटना असतील चालू होतं की मोर्चाचं आयोजन करणार आहेत आम्ही, तुम्ही या. तर त्यांनी जे नियोजन केलं त्या माझं सहकुटुंब मी उद्या त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आणि ज्या आमच्या मागण्या आहेत किंवा जी माझ्या भावाने घटना सांगितली, जो पुरवणी जॉब दिला आहे, त्या पद्धतीने कारवाई करण्याची एक मागणी आहे की या सगळ्या आरोपींना मोकोगा अंतर्गत कारवाई करावी आणि ही केस जेवढं होईल तेवढं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी, ही आम्ही मोर्चातनं मागणी करणार आहोत. कोण कोण या मोर्चामध्ये उद्या सहभागी होणार आहे? राजकीय असेल, सामाजिक असेल, राज्यभरातून? नाही, महाराष्ट्रातले सगळेच येणार आहेत असं मला कळतंय. मला कोणाचं नाव नाही, पण सगळेच महाराष्ट्रातले नेते उपस्थित राहणार आहेत. साधारणतः किती जनसमुदाय या मोर्चामध्ये उपस्थित आहेत? नाही, आता सगळ्याकडनं कळतंय की 25-30 हजार लोकसंख्या 100% उद्या येणार आहेत. आणि मी त्यांना आवाहन करणार आहे की माझ्या भावाच्या न्यायासाठी तुम्ही पण माझ्यासाठी रस्त्यावर या, उपोषणात सहभागी व्हा, न्याय मिळेपर्यंत सोबत राहा. आणि पत्रकार बांधवांना माझी एवढीच विनंती आहे की न्याय मिळेपर्यंत तुम्हीही माझ्या न्यायामध्ये सामील व्हा, एवढीच सगळ्याकडनं माझी विनंती आहे. मागण्याच्या संदर्भात जे खऱ्या अर्थाने तपासाची भूमिका आहे ते अजून कुठल्याही प्रकारचे स्पष्ट झालेली नाही. जे काही ते घटनाक्रम आहे तो बदलून वेगळ्या वेगळ्या दिशेने तपास चाललेला आहे. उद्या जो केजमध्ये जो मोर्चा आहे, ह्या सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या संघटनेच्या प्रमुखांनी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. मीही त्याच्यात सहभागी आहे. परंतु हे होत असताना गेली 18 दिवसापासून सरकार असेल की इथलं पोलीस डिपार्टमेंट असेल, या जिल्ह्याचे SP असतील, यांनी ज्या पद्धतीने हा तपास केला पाहिजे त्या पद्धतीने तपास होत नाही. मग त्यात CID असेल, त्याच्यात म्हणजे तुम्ही मोकाका लावायचा आहे, त्यात अनेक प्रकार आहेत. परंतु जर अशा पद्धतीने हा तपास रेंगाळला गेला तर विलास घुलेला न्याय मिळेल का नाही याची चिंता वाटायला लागली. म्हणून उद्या आम्ही केजच्या या मोर्चामध्ये आम्ही सहभागी होणार आहेत. आणि महाराष्ट्रामधल्या सर्व मी बहुजनांना आवाहन करेल, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना आवाहन करेल, जो मयत झालाय त्याला जात नसते, त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी, विलास घुलेला न्याय देण्यासाठी आपण उद्या सगळ्यांनी केजमध्ये यावं, एवढीच माझी विनंती आहे. साधारणतः किती जनसमुदाय त्या ठिकाणी पोहोचतो? जी काही केजमध्ये बैठक घेतल्या, काही मी गावात गेलोय, बऱ्याच गावात जाऊन आलो मी. त्या प्रत्येक जणाचं असं म्हणणं की 20-25 हजार लोक 100% उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी होतील. आणि याच्यानंतर काही दिवसामध्येच आपण बीड जिल्ह्याचा एक व्यापक मोर्चा, असा मोर्चा काढू, किमान 5 लाख लोक त्या मोर्चात सहभागी होतील.